उल्हासनगर वासियों, जसं आपल्याला माहिती आहे की 2017 नंतर निवडणुका झालेल्या नाहीत आणि 2017 नंतर डायरेक्ट 2026 ला आता निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या. सो हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आहे की 20 वर्षापूर्वी विद्या निर्मले मावशी ज्या आहेत त्या महापौर होत्या. तर त्यांनी त्या काही जे कामं केले होते त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ते सांगावे की त्यांनी काय कामं केली होती, जेणेकरून जे या निवडणुकीत जे नवीन पोरं आहेत, जे 18 किंवा 19 वर्षाचे आहेत, जे पहिल्यांदा मतदान करतील, तर त्यांना माहिती असावी की आम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेत आहोत आणि त्यांनी त्यावेळी काय कामं केली ती उल्हासनगरसाठी. आणि आता त्यांचे मिस्टर उभे आहेत, आपण त्याच्यावर थोडी माहिती घेऊ. सर्व माझ्या छोटी मुलं आहेत, आता ती सगळी सर्व मोठी झालेली आहे. त्यांनाही सर्व माहिती आहे की ते स्वतः आता म्हणतात, आमच्या ऑफिसमध्ये येतात की नाही मॅडम तुम्ही खूप छान काम केलेली आहे. आमच्या वॉर्डमध्ये रोड छान बनवलेले आहेत, पाणी व्यवस्थित येतं, शौचालय बनवलेली आहे आणि अडीअडचणीला सुद्धा आमचे साहेब खूप धावून येतात, आमचे मॅडम धावून येतात. हे स्वतः आता मुलं स्वतः मला येऊन आमच्या ऑफिसवरती बोलतात. आणि हे भाजपवाल्यांनी आम्हाला तिकीट नाही दिली. प्रत्येक वेळेस ते म्हणत होते की नाही तुम्हाला आम्ही भाजपची तिकीट देणार, पण तिकीट त्या लोकांनी आम्हाला दिलेलं नाही आहे. कन्फर्म असे बोलत होते, पण शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला दिली नाही. त्या लोकांनी आम्हाला डावललं, म्हणून आम्ही हा विजय निर्मळे साहेबांनी हा अपक्षमधून फॉर्म भरलेला आहे. आणि आमचा पॅनल नंबर 17 आणि आमची निशाणी आहे सिलेंडर. धन्यवाद. सर्वांनी थोडं लक्ष द्यावं. आणि आता काकांना विनंती करेल की त्यांनी काकांकडे बोलावं त्यामुळे. काका तुम्ही विनंती आहे की तुमचं कोणत्या पॅनल मधून उभे आहेत, तुमचं काय निशाणी आणि तुम्ही काय कामं करा निवडून दिलं तर ते सांगावं. मी पॅनल क्रमांक 17 मधून उभा आहे आणि माझी निशाणी सिलेंडर आहे. मी ह्याच्यानंतर मला जर लोकांनी निवडून दिलं तर माझं विजन असणार आहे की लोकांसाठी काम करणं. त्याच्यानंतर राखीव भूखंड होते ते सर्व बिल्डर लोकांच्या घशात गेले. त्यानंतर बऱ्याच लोकांनी खोटे कागदपत्राच्या आधारे सनद वगैरे काढून शौचालयाच्या जागा, त्यानंतर राखीव भूखंड सगळे खाऊन टाकले. ते आम्ही पुन्हा आम्हाला वार्डाला न्याय देऊ आणि जास्तीत जास्त सेवा लोकांची कशी करता येईल हे लोकांना माहितीच आहे की बाबा निर्मळे साहेब म्हणजे काम आणि काम म्हणजे निर्मळे. त्यामुळे आज माझ्या पाठीशी भयानक अशी ताकद नागरिकांची आहे. सर्वजण मला म्हणतात की बाबा मामा तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि एक वेळेस उभे राहा आणि पुन्हा पहिले जसं काम केलं तसं पुन्हा काम करा. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहे. म्हणून ह्यानंतर जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्या व मला सहकार्य करा. मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर उभा आहे हे सर्वांना माहिती आहे. धन्यवाद. तर माझी उल्हासनगर वासियांना विनंती आहे की यांच्याकडे थोडं लक्ष द्यावे. यांची जी निशाणी आहे सिलेंडर यांना निवडून द्यावे आणि निवडून दिल्यानंतर मी सुद्धा अपेक्षा करतो जे निवडून आले त्यांनी पब्लिकची जी काय कामं असतील, रोडचे असो, रस्त्याचे असो, नालीचे असो किंवा कुठलेही कोण गरीब विद्यार्थी आहे त्याला शाळेत ऍडमिशन साठी पैसे ते सुद्धा ते मदत करतील साहेब. तर तुमची विनंती आहे की तुम्ही त्यांना एकदा निवडून द्यावे. त्यांच्या घराचे दरवाजे 24 तास तुमच्यासाठी उघडे असतील. कुठलीही समस्या तुम्ही घेऊन यांच्यापर्यंत पोहोचू शकता. कुठल्या प्रकारचा मिडल मॅन मध्ये नसणार, डायरेक्ट तुम्ही साहेबांना भेटू शकता. आणि साहेबांची राहणीमान एकदम साधी आहे. कुठल्याही नगरसेवक बनल्यानंतर गाड्या घोड्या मिरवणं ते जमत नाही त्यांना. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला जर आपण पब्लिक सर्वंट म्हणून निवडून देणारे आहेत पब्लिक, तर आपण त्यांच्यामध्ये मिसळून राहावं, साधी राहणी, उच्च विचार. त्यामुळे मावशी 20 वर्षापूर्वी महापौर असून सुद्धा आजही साध्या राहतात. मला अजूनही आठवते तेव्हा न्यूज मध्ये आलं होतं विद्या साहेब मावशीबद्दल की महापौर झाल्यानंतर जे काही सुविधा गव्हर्नमेंट देतात त्यांनी नाकारल्या होत्या. इव्हन नोकर भेटतो घर कामासाठी महापौर आहे म्हणून, तर तो सुद्धा त्यांनी त्यावेळी नाकारला होता आणि स्वतः घरामध्ये झाडू मारले. म्हणजे विचार करा महापौर झाल्यानंतर सुद्धा ते साधी राहणीमान करून लोकांचे कामं करण्यावर भर आहे. तर यावेळी विनंती आहे की त्यांच्या मिस्टरांना निवडून द्यावे. धन्यवाद. आणि हे पण सांगेन मी की आम्ही अपक्ष फॉर्म का भरला, लोकांच्या जनहितासाठी हा आम्ही अपक्ष फॉर्म भरला.